रोज सकाळी 9:15 मोबाईलवर हिरवे आणि लाल आकडे बघून काही मिनिटात हजारो रुपये कमवायचे स्वप्न तुम्हीही पाहताय का? टेलिग्रामवरचे लाखो रुपयांचे खोटे स्क्रीनशॉट आणि यूट्यूबवरचे खोटे गुरु. तुम्हालाही वाटते ना की आपणही इंट्राडे ट्रेडिंग करून एका रात्रीत करोडपती होऊ? पण जर मी तुम्हाला सांगितलं की हे एक भयंकर जाळे आहे ज्याने आजवर लाखो तरुणांची घरं, करिअर आणि आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय? होय, हेच ते इंट्राडे ट्रेडिंगचं सर्वात काळं सत्य आहे, जे तुम्हाला कोणीच सांगत नाही, कारण त्यांना तुमचे पैसे लुटायचे आहेत. आज आपण मनी सायकॉलॉजी म्हणजेच पैशाचं मानसशास्त्र समजून घेणार आहोत. इंट्राडे ट्रेडिंग करताना आपल्या मेंदूमध्ये नक्की असा काय बदल होतो, ज्यामुळे एक हुशार आणि शिकलेला माणूससुद्धा स्वतःच्या हाताने स्वतःच्याच कष्टाच्या पैशांची अक्षरशः राखरांगोळी करतो? चला, हे भयानक सत्य समजून घेऊया. तुम्हाला वाटतं की तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत आहात, पण वास्तवात तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनसमोर बसून एका मोठ्या कॅसिनोमध्ये जुगार खेळत आहात. सेबीचा अधिकृत रिपोर्ट सांगतो, इंट्राडे आणि ऑप्शन ट्रेडिंग करणारे 10 पैकी तब्बल 9 लोक नेहमीच प्रचंड मोठ्या तोट्यात असतात. म्हणजे 90% लोक त्यांचा संपूर्ण पैसा गमावतात. तरीही लोक पुन्हा पुन्हा इंट्राडे का करतात? यामागे एक खूप मोठं सायंटिफिक कारण आहे. जेव्हा तुम्हाला इंट्राडेमध्ये पहिल्यांदा थोडासा नफा होतो, तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन तयार होतं. हे रसायन माणसाला व्यसनाच्या आहारी नेतं. हे अगदी एखाद्या दारूच्या किंवा जुगाराच्या व्यसनासारखंच आहे मित्रांनो. तुम्हाला त्या पैशांची नव्हे, तर त्या हिरव्या आकड्यांची आणि त्या थराराची सवय लागते. मग दुसऱ्या दिवशी तुम्ही जास्त पैसे लावता आणि मार्केट अचानक फिरतं. जे 1,000 कमावले होते तेही जातात आणि खिशातले 10,000ही बुडतात. इथूनच सुरू होतो शेअर मार्केटमधला सर्वात भयंकर सापळा, ज्याला आपण रिव्हेंज ट्रेडिंग म्हणजे सूड घेण्यासाठी केलेला व्यापार म्हणतो. हा माणसाला संपवतो. माणूस विचार करतो, मार्केटने माझे 10,000 घेतले कसे? मी आजच्या आज माझे पैसे वसूल करूनच उठणार, आणि तो पुन्हा ट्रेडिंग करतो. तोटा भरून काढण्यासाठी तो स्वतःचे सर्व नियम विसरतो. रागाच्या आणि संतापाच्या भरात तो नको त्या शेअरमध्ये स्वतःची उरलेली सर्व पुंजीपणाला लावतो. मार्केटमध्ये रागाला आणि अहंकाराला कोणतीही किंमत नसते. तुमचा अहंकार मार्केट एका सेकंदात ठेचून काढतो आणि तुमचे राहिलेले पैसेसुद्धाच हिरो होऊन जातात. मग सुरू होतो पैशांची जुळवाजुळव करण्याचा भयंकर खेळ. तोटा लपवण्यासाठी माणूस पर्सनल लोन काढतो, क्रेडिट कार्ड वापरतो किंवा मित्रांकडून उधार पैसे घेतो. त्याला वाटतं की उद्या मार्केटमध्ये जादू होईल आणि माझे सगळे तोटे एका दिवसात भरून निघतील. पण मित्रांनो, ही जादू कधीच होत नाही. पाहता पाहता 10,000चा तोटा कधी 10 लाखांच्या कर्जात बदलतो, हे त्या माणसाला स्वतःलाही समजत नाही. तो डिप्रेशनच्या अंधाया दरीत ढकलला जातो. रात्री झोप लागत नाही, हृदयाची धडधड वाढते, कुटुंबाशी खोटे बोलावे लागते. हे सगळं कशासाठी? फक्त त्या झटपट श्रीमंत होण्याच्या खोट्या स्वप्नासाठी? आणखी एक मानसिक ट्रॅप आहे, ज्याला फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणतात. दुसरा कमावतोय, मग मी का मागे राहू? लोक जेव्हा शेजाऱ्याचा किंवा मित्राचा खोटा नफा बघतात, तेव्हा त्यांना वाटतं आपण काहीतरी मोठी संधी गमावत आहोत, आणि तेही या आगीत उडी मारतात. पण सत्य हे आहे मित्रांनो, जे लोक तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतात ते त्यांचे 10 तोट्याचे ट्रेड लपवतात आणि फक्त 1 नफ्याचा ट्रेड मिरवतात. हा खेळ डिझाईनच असा केलाय की यामध्ये सामान्य माणसाने फक्त हरावं आणि मोठ्या शार्कनी किंवा इन्स्टिट्यूशन्सनी तुमचा पैसा खाऊन मोठं व्हावं. पण थांबा, तुम्ही या दलदलीत आधीच अडकले असाल किंवा नव्याने पाऊल ठेवण्याचा विचार करत असाल, तर ही परिस्थिती आत्ताच बदलता येऊ शकते. तुम्हाला फक्त एक धाडसी निर्णय घ्यायचा आहे. तुमचा अहंकार बाजूला ठेवा आणि मान्य करा की इंट्राडे ट्रेडिंग तुमच्यासाठी किंवा सामान्य माणसासाठी नाहीये. जोपर्यंत तुम्ही ट्रेडिंग सोडून इन्व्हेस्टिंगकडे वळत नाही, तोपर्यंत तुमचा खिसा आणि तुमचे बँक अकाउंट असेच रिकामा होत राहणार आहेत. श्रीमंत आणि यशस्वी लोक कधीही दिवसभर कम्प्युटर समोर बसून लाल हिरव्या कॅन्डल्स बघत नाहीत. ते कंपन्यांच्या व्यवसायात शांतपणे आपले पैसे गुंतवतात. जर तुम्हाला खरोखरच शेअर मार्केटमधून संपत्ती कमवायची असेल, तर तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकावे लागेल. पैशांची सायकॉलॉजी समजून घ्यावी लागेल. गुंतवणुकीचा पहिला नियम, तुमचा पैसा अत्यंत बोरिंग मार्गाने वाढायला हवा. जिथे रोजचा थरार नाही, तिथेच खऱ्या अर्थाने खूप मोठी संपत्ती तयार होते. चांगले शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा इंडेक्स फंड शोधा. त्यात थोडे थोडे पैसे गुंतवा आणि त्यांना वाढण्यासाठी 5 ते 10 वर्षांचा वेळ द्या.
मार्केट जेव्हा पडतं तेव्हा घाबरून शेअर्स विकण्याऐवजी त्यात संधी शोधायला शिका. हीच ती मानसिकता आहे जी तुम्हाला सामान्य माणसातून करोडपती बनवेल. आणि जर तुम्हाला ट्रेडिंगची खरंच खूप आवड असेल तर आधी 3 ते 4 वर्ष प्रॉपर अभ्यास करा, पेपर ट्रेडिंग करा, मगच खऱ्या पैशांचा विचार करा. पण कोणत्याही परिस्थितीत कर्जाचे पैसे, घर खर्चाचे पैसे किंवा इमर्जन्सी फंड ट्रेडिंगमध्ये कधीच लावू नका. हा शेअर मार्केटमधला सर्वात मोठा गुन्हा आहे. तुमची संपत्ती हळूहळू वाढू द्या. पॉवर ऑफ कंपाऊंडिंगला तिचं काम करू द्या. 20 वर्षांनंतर तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला तुमचाच अभिमान वाटेल. आर्थिक साक्षरतेचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्राला आणि नातेवाईकाला शेअर करा आणि आपला चॅनल आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा.